गुरुर्देव महेश्वरा गुरुरस अष्टांग परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज दिनांक 31/1/2026 आज आपल्या विदर्भातील म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण गुरुवर्य राजेंद्र भारत तळेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व त्यांना इथे दत्तकृपा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ते आपला बर्थडे साजरा करताय। अरे हॉटेलीवरती बर्थडे अनेक जण साजरे करतात, पण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बर्थडे करायला सुद्धा काहीतरी भाग्याचं काम लागते। यामुळे आपले गुरुजी आपल्या बुलढाण्यावरून इथे आपल्या दत्तकृपा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा बर्थडे साजरा करण्याकरता आले। अरे काय करता त्या पार्ट्यांना, अरे काय करतो हॉटेलीमध्ये जेवण करून, आणि इथे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एखाद्या मुलांना केक गीक खाऊ घालायला एवढंच तुम्हाला पुण्य मिळेल। तेच म्हणजे आपल्या विदर्भाचे लाडका आवाज म्हणजे ते म्हणजे आपले राजेंद्र महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व त्यांना श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी तुकोबारायांच्या आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की त्यांना अजून पुढे खूप आयुष्य लाभो, आणि दत्तात्रयाच्या चरणी सुद्धा ही प्रार्थना। अरे आपण खूप जण घरी बर्थडे करतो। अरे आपल्या गुरुजींचं मन बघा, अरे इतकुचा केक असो, अरे एखादा आत्ता म्हणला असता अरे तुम्ही केक इतकुचा आणला, मी केवढा आणि तुम्ही केक इतकुचा आणला का? अरे आपल्या गुरुजींना माहित आहे की आपण त्यांच्यावर सुद्धा हे दिवस गेले आणि त्यांनी हे दिवस बघून आपल्याच वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं। आजकाल काही राहिलं नाही हॉटेलीमध्ये काय करता आपण, पार्ट्यात ना दारू पितो, जुगार हे काहीच नाही। तर आपण या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बर्थडे करा आणि आपल्याला खूप पुण्य मिळेल। आपल्याला ज्ञानोबार आहे हे सुद्धा म्हणतील तू खूप चांगलं काम करतो। अरे त्यांनी आपल्या वारकरी शिक्षण संस्थेकरता खूप काही केलंय। आता तो मागे विना दिसतो, त्यांनी मागच्या वर्षी आपल्याला विना सुद्धा दिला, त्यांच्या दिंडीमध्ये आपण गेलो होतो। एवढंच नव्हे तर त्यांनी आज खूप इरबळ त्यांचे बर्थडे साजरे झाले असतील। त्यांचं मन कुठे भरो का न भरो, पण मला एवढं माहित आहे की त्यांचं मन आपल्या दत्तकृपा शिक्षण संस्थेमध्ये गोपालांमध्ये त्यांचा बर्थडे साजरा होत आहे। कारण की एवढं त्यांचं खूप पुण्य त्यांच्या आई वडिलांनी खूप पुण्य केलं असेल, म्हणून तर त्या जिजामातेंच्या पोटी जसा छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले, तसेच त्यांच्या आई वडिलांच्या पोटी हे आपले राजेंद्र गुरुजी जन्माला आले। त्यांच्यामुळे त्यांच्या घरच्यांचं परम भाग्य आहे आणि मी दत्तात्रयाच्या चरणी एकच प्रार्थना करतो, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि माझी शब्द इथंच थांबवतो।